नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साईडचे जे बेल आयकन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर ही रव्याची मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आंबोळी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण बॅटर तयार करून घेऊ। यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मेजरिंग कपाच्या साहाय्याने मोजून 1 कप इतका रवा घातलेला आहे आणि सेम त्याच कपाने मोजून अर्धा कप इतके पोहे देखील आपल्याला यामध्ये टाकायचे आहे। कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो अगदी त्याच पोह्याचा वापर केला आहे। सेम कपाने अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे। पोहे आणि रवा हळूहळू पाणी सोसतो, यामुळे आपण गरजेनुसार नंतरनं यामध्ये पाणी घालू शकतो। चवीनुसार मीठ आणि 1 चमचा यामध्ये मी साखर टाकलेली आहे। साखर घातल्यामुळे रंग छान येतो, शिवाय या आंबोळीला जाळी देखील मस्त अशी पडते। आता आपण हे संपूर्ण जिन्नस मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बॅटर बनवून तयार केलेलं आहे। ज्या पद्धतीने डोसा वगैरेसाठी बॅटर बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीचं बॅटर या ठिकाणी मी तयार केलं आहे। सुरुवातीला आपण अर्धा कप पाणी यामध्ये टाकलेलं होतं आणि पुन्हा मी झाकण खोलून मध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं होतं, तर टोटल 1 कप पाण्याचा वापर केला आहे। तरीही बॅटर मला हलकंसं घट्टसरच वाटत आहे, तर अर्ध्या कपाचा निम्मा म्हणजे साधारणतः 4 ते 5 चमचे यामध्ये मी पाणी घातलेलं आहे। सुरुवातीला बॅटर वाटताना जवळपास 1 कप पाणी यामध्ये मी टाकलेलं होतं आणि पुन्हा यामध्ये मी 4 ते 5 चमचे इतकं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे जवळपास सव्वा कप पाण्याचा या ठिकाणी मी वापर केला आहे। सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे म्हटले तर 1 कप रवा, अर्धा कप पोहे, अर्धा कप दही आणि सव्वा कप पाण्याचा आपण या ठिकाणी वापर केला आहे। साहित्य मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही हवं तर तिथे जाऊन बघू शकता। आता आपण सतत हलवत या बॅटरला साधारणतः 2 ते 3 मिनिटांपर्यंत अगदी छान असं फेटून घ्यायचं आहे। यामुळे काय होते की रवा, पोहे आणि दही वगैरे एकजीव होते, शिवाय बॅटर छान असं हलकं फुलकं आणि फ्लफी तयार होतं। आणि यानंतरनं आपण जो नाश्ता बनवतो किंवा जी आंबोळी बनवतो ती मस्त अशी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत बनते। तर बघा अशा पद्धतीचं मिडियम कन्सिस्टन्सीचं बॅटर मी तयार केलं आहे। यावरती झाकण ठेवून 8 ते 10 मिनिटांपर्यंत आपण याला साईडला ठेवून देऊ, जेणेकरून रवा छान असा फुगला जाईल आणि बॅटर व्यवस्थितपणे सेट होईल। बॅटर सेट होत आहे तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठीची मस्त अशी टोमॅटोची लाल चटणी बनवून तयार करूया। याकरता मी छोटासा तडका पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला होता। यामध्ये मी 2 चमचे इतकं तेल गरम होण्यासाठी टाकलेलं आहे। तेल गरम झाले की आपण यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा देखील टाकून घ्यायचा आहे। सोबतच 2 सुक्या लाल मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या देखील यामध्ये मी टाकलेल्या आहे। मिक्स करून घेऊ कांद्याला व्यवस्थितपणे। गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती कांद्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आणि कच्चेपणा दूर होईपर्यंतच कांद्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जवळपास 1 ते 2 मिनिटं झाले आहेत आणि बघा कांदा या ठिकाणी अगदी छान असा भाजलेला आहे। हलकासा तांबूस रंग देखील या कांद्याला आला आहे। तर आता आपण यामध्ये 2 मध्यम आकाराचे कापलेले टोमॅटो टाकून घेऊ। तर बघा टोमॅटोलाही अशा प्रकारे मोठ्या पीसेसमध्येच मी कापून घेतलेले होते। टोमॅटो हा पटकन मऊ पडावा याकरता यामध्ये मी पाऊण चमचा इतकं मीठ घातलेलं आहे। मिक्स करून घेऊ संपूर्ण टोमॅटोला कांद्यासोबत व्यवस्थितपणे। तर बघा अशा प्रकारे टोमॅटोलाही मी कांद्यासोबत मिक्स करून घेतले आहे आणि यानंतर यावरती झाकण ठेवून साधारणतः 2 ते 3 मिनिटांपर्यंत टोमॅटोला अगदी छान असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे जोपर्यंत टोमॅटो पूर्णपणे नरम होत नाही ना तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा आपण झाकण काढू आणि टोमॅटोला चेक करूया। तर बघा टोमॅटो या ठिकाणी अगदी छानपणे शिजलेला आहे, अगोदरपेक्षा हलकासा नरम देखील झाला आहे। तर आता आपण यामध्ये पाऊण चमचा इतकी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेऊ। हिने रंग छान येतो, शिवाय ही कमी तिखट असते, ही पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल। टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी मी अगदी थोडीशी म्हणजे चिमूटभर साखर यामध्ये टाकलेली आहे। साखर ही पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आंबट चटणी आवडत असेल तर तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल किंवा साखरेऐवजी तुम्ही गुळाचा वापर देखील करू शकता। जवळपास कांदा आणि टोमॅटो अगदी छान असे भाजलेले आहे। तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू, याला पूर्णपणे थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे, नंतरच वाटायचे आहे। वाटण्यासाठी या ठिकाणी मी 2 चमचे इतकं पाणी टाकत आहे। टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असते, त्यामुळे यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही। आणि बघा अशा प्रकारे मी ही चटणी वाटून घेतलेली आहे। खूप छान अशी स्मूथ हिची कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसतच असेल। तर आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि यावरती एक छोटासा तडका लावून घेऊया। आणि बघा अशा प्रकारे मी या चटणीला बाउलमध्ये काढत आहे। तडका लावण्यासाठी तडका पॅनमध्ये 1 चमचा इतकं तेल गरम करायचं आहे। तेल गरम झाले की यामध्ये मी पाऊण चमचा इतकी मोहरी आणि थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता टाकलेला आहे।
गरम तडक्याला आपण ताबडतोब चटणीमध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इडली, डोसा, वडा किंवा उत्तपम वगैरे सोबत देखील खाऊ शकता. अप्रतिम लागते. चला तर मग चटणी देखील या ठिकाणी तयार झाली आहे. तर आता आपण बॅटरला चेक करूया. जवळपास 8 ते 10 मिनटं झाले आहेत आणि बघा बॅटर या ठिकाणी अगदी छान असं सेट झालं आहे. रवा आणि पोहे दोन्ही छानपणे फुगलेले आहे. तर आता आपण यामध्ये थोडासा इनो टाकून घेऊ. इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये मी 1 चमचा इतकं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही इनोच्या ऐवजी खाण्याचा सोडा देखील यामध्ये टाकू शकता. थोडासा इनो घातला की अगदी छान अशी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ही आंबोळी या ठिकाणी तयार होते. तर बघा अशा प्रकारे मी इनो घातल्यानंतर 1 मिनिटभर याला फेटून घेतलेलं आहे. तर आता आपण या बॅटरला जास्त वेळ न ठेवता ताबडतोब नाश्ता बनवण्यास सुरुवात करायची आहे. करता गॅसवरती मी एक नॉनस्टिक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. पॅनला थोडंसं तेल आणि पाणी लावून स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबोळी बनवताना तेलाचा वापर मी जराही करणार नाही. फक्त बॅटर घालण्या अगोदर मी तेल आणि पाणी लावून तव्याला स्वच्छ असं पुसून घेतलेलं होतं. 2 ते 3 चमचे बॅटर घातलेलं आहे आणि जराही टच न करता तुम्ही बघू शकता अगदी छान अशी जाळी देखील या आंबोळीला पडलेली आहे. मध्यम आचेवर साधारणतः 3 ते 4 मिनिटांपर्यंत अगदी छान असं शेकवून घ्यायचं आहे. आंबोळी किंवा डोसा हा दुसऱ्या साईडने भाजत नाही, त्यामुळे अशा प्रकारे मी एकाच साईडने याला भाजून घेत आहे. आणि तुम्ही बघितलेच असेल की खालच्या साईडने रंग देखील या आंबोळीला छान आलेला आहे. तर आता आपण हिला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सेम प्रोसेसने आणखी एक आंबोळी मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. सकाळच्या घाईमध्ये रोज मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी काय बनवावे हा प्रश्न पडतो. तर अशा वेळी तुम्ही फक्त रवा आणि पोह्याचा वापर करून अवघ्या 10 मिनिटांमध्ये बनणारी ही रव्याची मऊसूत आणि जाळीदार आंबोळी घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.